इथे बोलणं नाही, फक्त निसर्ग, मौन आणि अंतर्मनाशी संवाद. वेलकम टू धम्मगिरी विपश्यना सेंटर इगतपुरी. नमस्कार मंडळी, आज माझा 10 दिवसीय विपश्यना शिबिर पूर्ण झाला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या पवित्र जागेमध्ये सुंदर आणि शांत सफर. तर चला व्हिडिओला सुरू करूया. आणि तुम्ही बघू शकता जे मागचं व्ह्यू आहे, अतिशय मस्त व्ह्यू आहे. एकदा तुम्हाला मी कॅमेरा घेऊन जवळून दाखवतो. बघून घ्या, बघू शकता हा व्ह्यू. आणि या इकडंच माझं रूम आहे. सो मी थोडं लाईटमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो की कंटिन्यू आम्ही शिबिर केलं. कंटिन्यू ते 10 दिवस पाऊस होता. आणि सो तुम्हाला मी इथे पाऊल ठेवलं होतं ना, मला इतकं भारी वाटलं होतं ना, मी की काय सांगू मित्रांनो, खरंच. आणि इथं चालत असताना असं वाटतं ना की म्हणजे निसर्गाचं खरं रूप इथे दिसते. ती बांबूंची झाडे, पक्ष्यांचा आवाज आणि मोकळा निशब्द आकाश, प्रत्येक कोपऱ्यातून जाणवणारी ती सकारात्मक ऊर्जा. इथंच आत्ता माझ्यासोबत नवीन माझा मित्र झाला आहे. त्याने आत्ताच 10 दिवसाचं विपश्यना शिबिर केलं आहे. सो त्याला विचारू की नेमकं मित्रा तुला कसं वाटतंय? मी याच्या आधी पण शिबिर केलेलं आहे. हा माझा सेकंड टाईम होता. तर आधी मला त्याबद्दल तेवढं माहीत नव्हतं, पण 1997मध्ये माझ्या वडिलांनी इथं शिबिर केलेलं आहे इगतपुरीला. ते मला म्हणलेले की तू एकदा जाऊन बघ कसं वाटेल ते, आणि त्यानंतर अनुभव घे. तर मला अनुभव आला की जर आपल्याला आपल्या मनातले विकार दूर करायचे असतील तर आपण इथे 10 दिवस देऊ शकतो. मित्रांनो, हे दृश्य पहा. दूरवर डोंगरांची ती रांग, आकाशात वाहणारे ते रोजचे धुके, तो बारीक पाण्याचा झरा. हे दृश्य कॅमेऱ्याच्या पलीकडचे आहे आणि हे मला अनुभवायला भेटलं. खरंच खूप भारी वाटलं. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ते आहे पगोडा. यामध्ये शून्यगार असतं, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक छोटासा मेडिटेशन करण्यासाठी एक सेल दिला जातो. त्याला शून्यगार असं म्हणतात. तुम्ही बघू शकता मागे किती छान व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकतात. चला, हे आता आमचं विपश्यनेचं शिबिर संपलं आहे आणि आता आम्ही जात आहोत. 10 दिवस झाले आणि आज 11वा दिवस आहे. सो हे बघू शकतात. कसं वाटतं मित्र? परत तुला एकदम विचारतो, 10 दिवस राहून कसं वाटलं तुला? एकतर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं नेचर खूप चांगलं आहे. आणि नेचर चांगलं असल्यामुळे तुम्हाला इथं मन रमेल. असं होणार नाही की तुमचं मन अस्थिर राहील. मन स्थिरच राहील. आणि तुमचे जे पूर्ण काही जीवनातले काही दोष असतील, प्रॉब्लेम असतील, जीवनात काही संकट असतील, त्या गोष्टी जर दूर करायच्या असतील. हे सर जे आहेत यांनी आम्हाला या ठिकाणी धम्मसेवा दिली. सो सर, माझं नाव विवेक कडू. मी जामगावून आलो होतो आणि माझी इथे इगतपुरीला फर्स्ट सेवा आहे. ओके हां ओके सर, थँक्यू, तुम्ही आम्हाला या ठिकाणी सेवा दिली. हां, थँक्यू सर. काहून की तुम्ही साधकच नाही आला तर आम्ही सेवा कशी देईन. तुमचं पण खूप खूप धन्यवाद. माझ्या मागचं व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती छान आहे. असंच पुढे तुम्हाला मी दाखवतो, पुढे अजून काय काय आहे. विपश्यना म्हणजे ही केवळ ध्यान पद्धती नाही, हे आहे आत्मपरीक्षणाचे शास्त्र. 10 दिवस मौन ठेवून स्वतःच्या विचाराच्या खोल प्रवाहात उतरायचं असतं. इथे बोलणं नाही, फोन नाही, लिहिणंसुद्धा नाही, फक्त स्वतः आणि श्वास. हा व्ह्यू बघू शकता मित्रांनो. सकाळी 4 वाजता इथं उठावं लागतं आणि त्यावेळेस इथलं जे वातावरण असतं मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही बघा
किती छान आहे. धम्मगिरी. धम्मगिरी म्हणजे केवळ एक ठिकाण नाही, हे आहे आयुष्य थांबून शांतपणे पाहण्याचं स्थान. तसे तर जगातील सर्व विपश्यना केंद्र आहेत. जर कधी आयुष्यात गोंधळ वाढला असेल, मन थोडंसं भरकटलं असेल, तर एक वेळ इथं या. चित्रा, तुझं नाव सांग. की आयुष्यात एकदा येऊन 10 दिवस तरी तुम्ही तुमच्या स्वतःसाठी द्या. कहना चाहता हूँ सबका मंगल हो. सबका मंगल हो. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा आणि शांततेचा अनुभव पुढे पोहोचवा. धन्यवाद.